शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे मांडली आहे. सिब्बलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयातील त्रुटीवर बोट ठेवत आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती वागची आणि न्यायमूर्ती भीम मोहन यांचा विशेष खंडपीठासमोर युक्तिवाद करताना सिब्बल यांनी स्पष्ट केले की संविधानाच्या 10व्या परिशिष्टीनुसार फूट ही केवळ विधिमंडळ पक्ष पडली होती. मूळ राजकीय पक्ष नाही. केवळ आमदार खासदारांच्या संख्येवरून पक्ष ठरवणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. शिंदे गटाने शिवसेनेची 2018 ची घटना बेकायदेशीर असल्याचे म्हणले होते. त्यावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला की जर ती घटना अवैध होती तर त्या घटनेनुसार शिंदे यांचा मिळवलेल्या मंत्रिपद आणि राजकीय लाभ कसे वैध ठरतात? तसेच पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाच्याच कार्यकक्षेत येतच नाही तर ते पाहणे पक्षाचा स्वायत्ततेचा भाग आहे. शिवसेनेच्या मूळ नियमावलीनुसार मुख्य नेता हे पद अस्तित्वात नसताना ते पद स्वतःहून तयार करून पक्षावर हक्क सांगणे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे असा ठाम युक्तिवाद त्यांनी केला. भूतकाळातील इतर प्रकारचे दाखले देत त्यांनी दाखवून दिले की इथे आधी राजकीय पक्षात फूट पडली होती तर शिवसेनेच्या बाबतीत मूळ राजकीय पक्ष ठाकरेंच्या पाठीशी स्थिर होता. केवळ सत्तेचा आणि बहुमताच्या बळावर घेतलेला एकतर्फी निर्णय कसा घटनाबाह्य आहे हे सिब्बल यांनी न्यायालयात उघडे पाडले. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून न्यायालयात लढाई ठाम राहिलेल्या ठाकरेंची बाजू अजूनही मजबूत मानली जात असून सर्वोच्च न्यायालयात आता राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील या संघर्षावर कोणता ऐतिहासिक निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.